कम्प्युटरवरती काम करत असताना बऱ्याच वेळा आपले महत्वाचे डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठी आपण एखादा फोल्डर तयार करतो. पण आज आपण त्याच फोल्डरमधील सगळ्या डॉक्युमेंट्सना कोणत्या पद्धतीने हाईड करून त्याला आपण सिक्युअर ठेवू शकतो, चला बघूया. तर तुम्ही बघू शकता सध्या आपल्या डेस्कटॉपवरती बरेचसे फोल्डर्स आणि फाईल्स आपल्याला दिसत आहेत. यामध्ये CCC-IMP ऑल क्वेश्चन्स नावाचा माझा एक इम्पॉर्टंट फोल्डर आहे. याच्यामध्ये सगळे माझे महत्वपूर्ण बरेचसे मी डॉक्युमेंट्स ठेवलेले आहेत. आता या डॉक्युमेंट्सला मला हाईड करून त्यांना सिक्युअर ठेवायचं आहे. तर त्यासाठी मला काय करावं लागेल, तर सिंपल मला या फोल्डरला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे आणि यानंतर ना इथं मला याचं लोकेशन दिसतंय, या लोकेशनवर क्लिक करून याच्यामध्ये मला CMD टाईप करायचं आहे आणि एंटर करायचं आहे. CMD टाईप करून एंटर केल्यानंतर आपल्यासमोर एक कमांड ओपन होईल. या कमांडमध्ये मला टाईप करायचं आहे ATTRIB. ऍट्रिब टाईप करून मला स्पेस द्यायचा आहे आणि मग टाईप करायचंय मला प्लस देऊन R प्रेस करायचा आहे. नंतर पुन्हा स्पेस प्लस S आणि पुन्हा स्पेस देऊन आपल्याला प्लस H टाईप करायचं आहे आणि एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर तुम्ही बघू शकता पाठीमागच्या सर्व ज्या फाईल्स आहेत ह्या सगळ्या हाईड झालेल्या आहेत. आता जर का पुन्हा मला ह्या सगळ्या हाईड केलेल्या फाईल्स घ्यायच्या असतील तर पुन्हा मला काय करायचं आहे, तर या फोल्डरला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे. तर तुम्ही बघा कोणतीही फाईल आता आपल्याकडे अवेलेबल नाहीये. तर त्या पुन्हा घ्यायच्या असतील तर पुन्हा या लोकेशनवर जायचंय आपल्याला आणि यामध्ये टाईप करायचं आहे CMD आणि एंटर करायचं आहे. CMD देऊन एंटर टाईप केल्यानंतर पुन्हा आपल्याला ATTRIB ऍट्रिब टाईप करायचं आहे आणि स्पेस द्यायचा आहे आणि फक्त आपल्याला प्लसच्या ठिकाणी मायनस द्यायचा आहे. जसं की फॉर एक्झाम्पल -S पुन्हा स्पेस देतो मी मायनस R देतो. तर बघा -R स्पेस पुन्हा द्यायचा आपल्याला -S आणि पुन्हा स्पेस देऊन आपल्याला द्यायचं आहे -H आणि जसं मी एंटर देईन तसं तुम्ही बघू शकता पाठीमागचे जे काही डॉक्युमेंट्स गेलेले होते ते पुन्हा आपल्याला रिटर्न घेता येतील. म्हणजे आपल्या फाईल सिक्युअर ही राहतील आणि हाईड करून आपल्याला त्या व्यवस्थित ठेवता सुद्धा येतील.